जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाविकास आघाडीकडून भव्य अशी निदर्शने सुरू आहेत। या निदर्शनांमध्ये महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष, त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी, CPI, C2 हे सगळे पक्ष सुद्धा सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने हे सगळे लोक या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा याची मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सहभागी झालेले आहेत, तर शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत, जे हा कायदा रद्द करण्याची मागणी करतात। काळे साहेब, काय सांगाल? जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात तुम्ही इथं बसलाय। हो, जनसुरक्षा कायदा जो राज्य सरकारने निवडून विरोधकाला जेलात टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने केलेला आहे, की ज्यांच्यापासून या लोकशाहीला धोका आहे, या लोकांनी स्वतःचा पक्ष, स्वतःचं सरकार सेफ करून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हा जनसुरक्षा विधेयक आणलंय। आणि आता हे विधेयक राज्यपालाच्या सहीला गेलंय, वरच्या सभागृहाने त्याला अडवलंय। आमची जनता जनार्दनाच्या वतीने सरकारला आणि राज्यपालाला प्रार्थना, विनंती राहील की हे तात्काळ विधेयक परत घ्यावं, नसता आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल। शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। भाऊ, काय भूमिका आहे तुमची? पूर्णपणे लोकशाहीच्या मूल अधिकारावर गदा आणण्याचं काम या सरकारने या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे। हा कायदा रद्द व्हावा यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत। आपण बघतो आहोत की बाजूला नेपाळला काय झालंय, बांगलादेशला काय झालंय, श्रीलंकेत काय झालंय, तीच परिस्थिती असे कायदे आणून भविष्यामध्ये भारतात सुद्धा तयार होईल अशी भीती आम्हाला वाटते आणि त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? आमचं एवढं बोलणं आहे की ही जी सरकार आहे, ह्या सरकारने जी अंग्रेजानं जी कायदा आणलं होतं, ही कायदा ह्या विरोधकावर जाणून बुजून आंदोलन करावणे, रोडावर येऊ नये, म्हणजे मागण्या करावणे, असं कायदा ह्या भाजप सरकारनं आणली। हिला येणारं विरोधच ठेवायचं नाही। ही जी कायदा आहे ताबडतोब माघारी घ्यावं। अंग्रेजांनी ज्या अंग्रेजांनी ही कायदा आणलेलं होतं, अंग्रेजांनी हीच सरकार अंग्रेजासारखा वागू लागली विरोधासारखा। महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांबरोबरच CPIचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत। भाईते सर, काय सांगाल तुम्ही? काय भूमिका आहे? एकतर जंगलात राहणारे आदिवासी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, यांच्या हक्कासाठी भांडणाऱ्या ज्या चळवळी आहेत, जी आंदोलनं आहेत, त्यांना अर्बन नक्षल म्हणून आरोप लावायचे, चळवळीला दडपून टाकायचं, हे सरकारचं धोरण आहे। आणि म्हणून इंग्रजांच्या काळात जो पब्लिक सेफ्टी बिल आला होता, त्याला भगतसिंगांनी देखील विरोध केलेला होता। त्याच नावानं सेम परत जनसुरक्षा विधेयक येत आहे। हे जनचळवळी मारण्याचा याच्यात उद्देश आहे। आता ते राष्ट्रपतीकडे गेलेलं आहे, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करू नये असं आमचं आव्हान आहे राष्ट्रपती। ज्येष्ठ अभ्यासक सुभाष लोमटे सुद्धा सहभागी झालेले आहेत। सर, काय सांगाल? खरं तर पहिल्यांदा हे जनसुरक्षा विधेयक हे घटनेचं जे स्पिरिट आहे, घटनेचा जो विचार आहे, त्याच्या विरोधात आहे। घटनेनं प्रत्येक नागरिकास, घटनेप्रमाणे वागणाऱ्या प्रत्येक संघटनेस घटनेच्या चौकटीमध्ये काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे, दिलेला आहे। मग निवडून गेलेलं सरकार असेल, त्याची चुकीची धोरणं असतील, चुकीचे कार्यक्रम असतील, त्याच्या विरोधात लढण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। मात्र या जनसुरक्षा कायद्यामुळं ही सर्व गोष्टी संपवणार आहेत। कायदा अजून पास व्हायचा आहे। मागच्या आठवड्यामध्ये 8 तासाचा 12 तास दिवस केला आहे, म्हणजे कामगारांनी आवाज करायचा नाही। कामगारावरती अन्याय अत्याचार झाला, दलित शेतकऱ्यावरती अन्याय अत्याचार झाला, आदिवासींवर अत्याचार झाला। त्याचं कारण हे दिसतंय मला की सरकारला सर्व नैसर्गिक संसाधनावरती मुठभरांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी जे जे विरोध करतील त्यांच्या विरोधामध्ये हे हत्यार म्हणून ते वापरणार। आज फक्त सहीसाठी तो उरलेला आहे, दोन्ही सभागृहामध्ये पारित झालेला आहे। परंतु आमचं आव्हान लोकांना हे आहे की हा कायदा आपल्याला हाणून पाडावा लागेल, नाहीतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घराच्या बाहेर पाऊल देखील टाकता येणार नाही, अशी परिस्थिती आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती माहिती सरांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा अनेक पदाधिकारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत।
काय सांगाल तुम्ही, काय वाटतंय? सगळ्यात अगोदर जे कायदा या भाजपने आणलेला आहे त्याचा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मी जाहीर निषेध करतो आणि हे महाराष्ट्र आणि हे देश हिटलरशाही हुकुमशाहीच्या वाटेने वाटचाल करत आहे. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. जोपर्यंत जनसुरक्षा कायदा हे परत घेणार नाही तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण लोकशाही दाबण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे आणि हिटलरशाही हुकुमशाहीचा या संविधानाला न मानलेलं सरकार आम्ही याचा जाहीर निषेध करतो. तर अशा पद्धतीने जाहीर निषेध केला जातोय आणि एक मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी महाविकास आघाडीने इतर घटक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक मोठा निषेध आणि विरोध जो आहे तो या ठिकाणी केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.